नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ज्या महिन्यांचे जून, जुलै, ऑगस्ट अशा तीनही महिन्यांचे पैसे आले नसतील तर त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. तुमचे पैसे कधी येणार आहेत हे आपण बघणार आहोत. तर बघा, आज आहे 14 सप्टेंबर. आज महत्त्वाचा असा कार्यक्रम होणार आहे, त्याबद्दलची देखील माहिती आपण बघणार आहोत. आज किंवा उद्या तुमच्या पैशाचे वाटप होऊ शकतं, त्याबद्दलची अपडेट आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण माहिती बघण्यासाठी आपण ते स्क्रीनवर आलेलो आहे. महिलांनो, या दिवशी योजनेचा तिसरा हप्ता खात्यात होणार जमा. तर बघा, आता या दिवशी तुमच्या योजनेचा तिसरा हप्ता आहे, तो तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता तो कधी जमा होणार आहे, त्याची तारीख काय, ही सर्व डिटेल्समध्ये माहिती आपण बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुमच्या लाडकी बहीण योजनेबद्दल जर काही कमेंट असतील, तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. तुमच्या कमेंटचा आम्ही पूर्णपणे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो. तर बघा, आता डिटेल्समध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याकडे महिलांचे लक्ष लागून राहिले आहे. हा हप्ता सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर बघा, आता जी योजना आहे आपली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, आता या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता आपल्याला भेटलेला आहे. पण आता महिलांची आता तिसरा हप्ता कधी भेटणार आहे याकडे आता लक्ष लागले आहे. आणि हा आता सप्टेंबर महिन्यातच आपल्याला भेटणार आहे. आता तो नेमका महिलांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे, हप्ता जमा होण्याची नेमकी तारीख काय असणार आहे आणि किती रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, असे अनेक प्रश्न महिलांना पडले आहेत. तर बघा, आता नेमके आता आपल्या तिसरा हप्ता जर आपल्याला भेटणार आहे, पण आता किती रुपये तुम्हाला भेटणार आहे आणि हप्ता जमा होण्याची नेमकी तारीख काय असणार आहे आणि किती रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, असे अनेक प्रश्न महिलांना आता पडले आहेत. त्यामुळे आता या सर्व प्रश्नांची आपण या बातमीमधून आता सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्हाला पहिला आणि दुसरा हप्ता तुम्हाला भेटलेला आहे का, ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता बघा, लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात झाली होती. त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्राची जुळवाजुळव करता आली नव्हती. तर बघा, या योजनेची घोषणा कधी झाली, जुलैमध्ये या योजनेची घोषणा झाली. त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्र आपल्याला जुळवाजुळव करता आली नव्हती. त्यामुळे त्या महिलांनी जुलै 31पर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन हुकली होती. तर बघा, आता कागदपत्राची जुळवाजुळव झाली नव्हती. त्यामुळे अनेक महिलांना काय झालं की 31 जुलैपर्यंत अर्ज करता आले नाही. त्यांची डेडलाईन ती हुकून गेली, त्यांची तारीख संपून गेली. अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा लागला होता. तर बघा, आता काय झालं, अशा महिलांना 31 ऑगस्टच्या आधी अर्ज करावा लागला. त्यामुळे या महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले नव्हते. तर बघा, काय झालं की 31 जुलैच्या आधी तुम्हाला अर्ज करता आला नव्हता. त्यामुळे तुम्हाला रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नव्हते. तुमची डेडलाईन तिथून हुकून गेली. तर बघा, आता तो नेमके तुमच्या खात्यामध्ये किती पैसे जमा होणार आहे, आता याची संपूर्ण माहिती आता आपण बघणार आहोत. तर बघा, आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि त्यांचा मंजूर देखील झाला, त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहे. तर बघा, ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज भरला आहे आणि त्यांचा अर्ज जर मंजूर झाला असेल अर्थात, तर त्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्यात पैसे पडणार आहे. कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये पडणार आहे, ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केला होता त्याच महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे. या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्यांचे एकत्रित 8500 रुपये जमा होणार असल्याची माहिती आहे. तर बघा, आता या महिलांना किती रुपये जमा होणार आहे त्यांच्या खात्यामध्ये, तर 3 महिन्यांचे पैसे जमा होणार आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्यांचे एकूण किती पैसे जमा होणार आहेत, तर 4500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती आपल्या समोर आलेली आहे. कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे त्या आता 3ही महिन्यांचे एकत्रित मिळून लाभ मिळण्याची शक्यता आहे. तर बघा, तुम्हाला 31 जुलै आधी अर्ज केला आला नव्हता आणि तुम्ही तो ऑगस्टमध्ये केला आणि तुम्हाला आता याच्या आधी तुम्हाला 1ही रुपया भेटला नव्हता. आणि आता तुम्हाला काय होणार आहे की 3ही महिन्यांचे पैसे एकत्रित या सप्टेंबर महिन्यात जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल, तुम्हाला मोबाईलवर एक मेसेज येतो का तुमचा अर्ज मंजूर झाला. जर तुम्हाला तसा मेसेज आला असेल तर असं समजून जायचं की आता आपल्याला या महिन्यात आपल्याला या 3ही महिन्याचे एकूण 4500 रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे. जर तुम्हाला तसला मेसेज नसेल आला तर तुम्हाला अजून तुमचा अर्ज मंजूर झाला नाही असं समजून जायचं. तर आता आपण बघणार आहोत की ती तारीख नेमकी कोणती. सप्टेंबर महिन्यात तर आपले पैसे जमा होणार आहे, पण नेमकी किती तारखेला पैसे जमा होणार आहे त्याची आता डिटेल्समध्ये माहिती बघणार आहोत. तर बघा, या तारखेला खात्यात पैसे येणार. मिळालेल्या माहितीनुसार येत्या 17 ते 19 सप्टेंबरपर्यंत या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे. तर बघा, आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार काय आहे की येत्या 17 ते 19 सप्टेंबरच्या मधात 17, 18 किंवा 19 या 3 दिवसामध्ये तुमच्या महिलांच्या खात्यामध्ये
पैसे जमा होणार असल्याचा एक अंदाज आहे, फक्त एक अंदाज आहे. नक्की तारीख अजून सरकारकडून आलेली नाही. सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाही आहे. मात्र या 2 तारखेच्या आत पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे. तर बघा, सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा तारीख जाहीर करण्यात आली नाही. मात्र या 2 तारखेच्या आतच तुमचे पैसे जमा होणार असल्याचा एक प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. आता या महिलांना फक्त ₹1500 मिळणार. आता बघा, कोणत्या महिलांना फक्त ₹1500 मिळणार आहे? तुम्हाला ₹85 तर भेटणारच आहे. पण काही महिलांना काय होणार आहे की फक्त ₹1500च भेटणार आहे. आता कोणत्या महिलांना ₹1500 भेटणार आहे याची माहिती आपण बघणार आहोत. तर बघा, ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत त्या महिलांना सप्टेंबरपासून लाभ मिळणार आहे. त्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा होणार नाही आहेत. तर बघा, कोणत्या महिलांना ₹1500 भेटणार आहे? जे महिला या सप्टेंबर महिन्यात अर्ज करणार आहेत त्या महिलांना फक्त सप्टेंबरपासूनच लाभ भेटणार आहे. त्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा कोणत्याही महिन्याचे या मागील कोणत्याही महिन्याचे पैसे जमा होणार नाही. तसेच जर तुम्ही अर्ज भरताना 11 पर्यायामधून अंगणवाडी सेविका हा पर्याय क्लिक केला नाही तर तुम्हाला अडचण येणार आहे. तर बघा, तुम्ही ह्या महिन्यात तर अर्ज भरणार आहे आणि जर काही महिलांना माहीत नसेल अर्ज कसं करायचा आहे, तर तुम्हाला काय करायचं, अर्ज भरताना 11 पर्यायामधून 11 तुम्हाला पर्याय निवडून देण्यात येते की बा तुम्ही याच्यामधून कोणताही तरी एक पर्याय निवडत तुम्हाला अर्ज भरायचा. तुम्हाला काय करायचं आहे, फक्त अंगणवाडी सेविका हाच पर्याय क्लिक करायचा आहे. जर तुम्ही असं नाही केलं, अंगणवाडी सेविका या पर्यायावर क्लिक नाही केलं, तर तुम्हाला अर्ज भरताना खूप अडचण येणार आहे. कारण इतर पर्याय सध्या बंद करण्यात आलेले आहे. तर बघा, बाकी सर्व पर्याय काय झालेले बंद करण्यात आलेले आहे. तुम्हाला CSC सेंटरवरून कम्प्युटरवरून कुठेही अर्ज भरता येणार नाही. फक्त अंगणवाडी सेविका यांच्याकडूनच तुम्हाला अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे आता अंगणवाडी सेविका यांना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आलेले आहे. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, फक्त अंगणवाडी सेविका यांनाच अर्ज द्यायचा आहे. त्या तुमचा अर्ज स्वीकारतील. तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की नाही ते तुम्हालाच सांगतील. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आलेले आहेत. तर बघा, मागे काय झालेलं आहे की अनेक यामध्ये असे गैरप्रकार घोटाळा होत असल्याचं अनेक प्रकार समोर आले आहे. एका व्यक्तीनं काय केलं की त्याच्या पत्नीच्या नावाने 30 अर्ज दाखल केली आणि प्रकरण ते समोर आलं. त्यानं 30 अर्ज केले पण ते प्रकरण आता समोर आलं. संबंधित व्यक्तीनं पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले. तर बघा, त्या पुरुषानं काय केलं की 30 अर्ज दाखल केले आणि त्यापैकी 26 अर्ज मंजूर झाले होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार टाळावा यावेत यासाठी राज्य सरकारनं हे पाऊल उचललं आहे. तर बघा, सरकारनं काय केलं की हे खूप असे घोटाळा होत होता आणि प्रकरण खूप अवघड होत होतं. त्यामुळे सरकारनं काय केलं की बाकी सगळे पर्याय रद्द करून टाकले आणि फक्त तुम्हाला अंगणवाडी सेविका हाच पर्याय ठेवला आहे. कारण की काय झालं की खूप मोठे गैरप्रकार समोर आले सरकारचे. त्यामुळे सरकारनं हे पाऊल उचललं आहे. आता योजनेच्या किती महिला ठरल्या आहेत लाभार्थी? तर बघा, आता या योजनेसाठी किती महिला लाभार्थी ठरल्या आहेत याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे आतापर्यंत राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जुलै आणि ऑगस्ट अशा 2 टप्प्यात 1,59,00,000 भगिनींना 4,787 कोटींचा लाभ देण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने दिलेली आहे. तर बघा, आत्तापर्यंत सरकारनं काय केलं आहे की ही जी योजना आहे लाडकी बहीण योजना जुलै आणि ऑगस्ट अशा 2 टप्प्यात 1,59,00,000 भगिनींना 4,787 कोटीचा लाभ देण्यात आलेली माहिती राज्य सरकारने दिलेली आहे. हा आकडा आता सप्टेंबर महिन्यात वाढण्याची शक्यता आहे. तर बघा, 1,59,00,000 तर महिलांना तर लाभ मिळाला, पण आता हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे सप्टेंबरमध्ये. तर अशी संपूर्ण माहिती होती. तुम्हाला माहिती आवडल्यास लाईक करा आणि जर तुमच्या काही समस्या असतील तर आम्हाला कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर